कलावंतांना या ठिकाणी व्यासपीठ दिलं आणि देशातला सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव हा खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरला या ठिकाणी होतो आहे आणि ही मोठी देण नागपूरला माननीय नितीन गडकरीजींनी दिलेली आहे। मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय नितीन गडकरीजींचे आभार मानतो। त्यांनी या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं 10वं वर्ष यावर्षी एक मोठी मेजवानी नागपूरला दिलेली आहे। मी काल असं म्हटलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, पूरपीडितांना 32,000 कोटी रुपयाच्या वर जे शेतकरी पॅकेज दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मोठी तरतूद कुठल्याही सरकारने केली नाही। तेवढं ही मोठी शेतकरी वर्गाला मदत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी आणि आमच्या सरकारने केली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि सर्वच पूरपीडितांना यातून त्या ठिकाणी एक दिलासा मिळणार आहे। दीपावलीच्या या पावन पर्वावर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये हा विचार सरकारने केला। आता 32,000 कोटीच्या वर निधी, 1-2 कामं विकासाचे बंद झाले चालेल, पण 32,000 कोटी शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी आपल्या सरकारने केला। पण इकडे हे हंबरडा मोर्चा काढतात आहे, विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे। खरं तर देवेंद्रजी बद्दल आक्षेपार्ह टीका काल त्या ठिकाणी शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेच्या, उभाटाच्या लोकांनी केली। ते देवेंद्रजीला हतबल मुख्यमंत्री म्हणतात आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला हे माहिती आहे की हतबल कोण आहे। आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितलाय। जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधिमंडळात 2च दिवस आले, म्हणजे त्यांच्या खिशाला कधीच पेन बघितला नाही। जे उद्धव ठाकरे मंत्रालयात कधीच येत नव्हते। कोरोनाच्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्रभर फिरत होते आणि उद्धव ठाकरे खात्याच्या घरात राहत होते 14 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून, आणि म्हणून त्यांना मी हतबल मुख्यमंत्री म्हणालो। खरं तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो कधी हतबल राहत नाही, तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो। मी असो, आमच्यासोबत काम करणारे सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य असो, एकनाथ शिंदेजी, अजित पवारांचे मंत्रिमंडळाचे सदस्य असो, ते अत्यंत उत्कृष्टपणे देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या सक्षम नेतृत्वामध्ये जे देवेंद्र फडणवीसजींनी 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र म्हणून विजन तयार केलं आहे। देवेंद्र फडणवीसजीच्या विजनला पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे। 2047 मधला भारतातला सर्वात विकसित महाराष्ट्र होईल याकरता आमचे देवेंद्रजी काम करताय आणि आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबूतीने या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतो। ठाकरेच्या घरी सहकुटुंब गेले आहेत, दोन्ही घनिष्ठता वाढत आहे। चांगला आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। या राज्याची, देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे, परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे, आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये। सर, आपण खत बियाण्यासाठी 10,000ची मदत दिली आहे, ती फक्त रब्बीसाठी आहे आणि त्याचा कोरडवाहू शेतकऱ्यांना फायदा नाही का? कोरडवाहू रब्बीचं पीक घेत नाही, त्याच्यामुळे त्यांना मदत फारशी देणार नाही। 90% शेतकरी रबी घेतात, त्याकरता त्यांना शेवटी शेतकऱ्यांना रबी घेते त्यालाच पीक आहे, त्यालाच त्या ठिकाणी आपल्याला बी बियाणं द्यावे लागेल। जो शेती पिकवतो त्यालाच द्यावे लागेल ना।
जो पडीक ठेवतो त्याला कसं मिळणार आहे? आणि म्हणून रबीचं पीक सर्वांनी घ्यावं, कारण खरीपाचं नुकसान झालं आहे. खरीपात व्यक्ती उद्ध्वस्त झाला. खरीपाचं पीक गेल्यामुळं रबी पिकाला फायदा व्हावा, रबी पीक पेरता यावं. रबी पीक पेरण्याकरता शेतकऱ्याच्या हातात पैसे असावे म्हणूनच हे पॅकेज दिलं. कोरडवाहू शेतकरी फायदा नाही, कारण कोरडवाहू कोरडवाहू शेतकरी शेतकरी सुद्धा आणि आपल्या कोरडवाहू शेतकरी जास्त आहे. कापूसवाला पण भेटत शेतकरी नाही. सुद्धा यातनं काहीतरी रबी या ठिकाणी घेतील. कोरडवाहू शेतकरी सुद्धा काहीतरी व्यवस्था या ठिकाणी करतील. नाही करतील तर त्यांना किमान ह्या पॅकेजसाठी वर्षभराचं काही जे काही त्याचा परिवार चालवण्याकरता जी काही मदत मिळणार ती महत्वाची राहणार आहे. भाऊ, कबुतरावरनं राजकारण तापत चाललेलं आहे. मुंबईमध्ये आज गो बॅक मारवाड अशा प्रकारचे होर्डिंग्स लागलेले आहे. कशा प्रकारे मला असं वाटतं की यावर फार राजकारण करण्यात अर्थ नाही आहे. एकीकडे कोर्टाचे आदेश सरकारला पालन करायचे आहे, दुसरीकडे जैन बांधवांच्या जैन गुरूंच्या त्या ठिकाणी भावना आम्हाला सांभाळायच्या आहेत. त्यांच्याही भावना आहे, सरकारला त्या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आहे. त्यामुळं यातले मध्यमार्ग काढून कुणाच्याही भावनेचा अनादर होणार नाही आणि या ठिकाणी राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निराशाजनक वातावरण तयार होणार नाही.